नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. उद्यमबाग येथे काल रस्ते अपघातात 2 युवक जखमी होऊन रस्त्याकडेला पडले होते. सदर बाब तिथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांच्या निदर्शनास येताच ते आपली कार थांबवून त्या युवकाच्या मदतीला धावले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून संबंधित अपघातग्रस्त युवकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचप्रमाणे हॉस्पिटल प्रशासनाला देखील जखमी युवकांच्यावर लवकरात लवकर उपचार करण्याची विनंती केली. माजी महापौर विजय मोरे यांच्या या निस्वार्थी सेवाभावी वृत्तीची उपस्थितीत प्रशंसा होताना दिसत होती. बेळगाव पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धरामप्पा यांनी उद्यमबाग येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सिद्धरामप्पा यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, गुन्हेगारी प्रतिबंध, महिला व बालकांची सुरक्षा, रस्ता सुरक्षा याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपले उत्तम आयुष्य घडवावे. तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी पोलिसांची मदत घ्या. पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमीच तत्पर आहेत, असे आवाहन त्यांनी केले. लोकमान्य व तरुण भारत मर्यादित लोकमान्य प्रीमियर लीग 2023चा उद्घाटन समारंभ युनियन जिमखान्याच्या मैदानावर आज पार पडला. 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत बेळगावातील युनियन जिमखान्याच्या मैदानावर हे सर्व सामने होणार आहेत. या स्पर्धेत बेळगाव, सावंतवाडी, गोवा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे व नाशिक येथील संघ सहभागी झाले आहेत. यंदा स्पर्धेचे हे 15वे वर्ष आहे. या प्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संचालक विठ्ठल प्रभू, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, कोऑर्डिनेटर विनायक जाधव, पीआरओ राजू नाईक, सतीश गोडसे, उमेश कासेकर, भरम कोळी यांच्या हस्ते यष्टीला पुष्पहार घालून श्रीफळ वाढवण्यात आले. तसेच कॉर्पोरेट संघाचे कॅप्टन अमर खणगावकर आणि मॅनेजमेंट संघाचे कॅप्टन गणेश कंगराळकर यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. या प्रसंगी लोकमान्यचे एचआर मॅनेजर जयेश पाटील, सीएसओ कर्नल दीपक गुरुंग, असिस्टंट रिजनल मॅनेजर सीआर पाटील यांच्यासह विविध संघाचे खेळाडू उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी लोकमान्य सोसायटी व तरुण भारतच्या विविध 6 संघांमध्ये सामने खेळवण्यात आले. काल शुक्रवारी रात्री नाझर कॅम्प 5वा क्रॉस वडगाव येथे घराचा दरवाजा फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते घर नवीनच बांधण्यात आल्याने घर संपूर्ण रिकामे असून बंद होते. घर मालकाने चोरीच्या प्रकरणामुळे घराला आतून कडी लावून मागील दरवाजाला कुलूप लावले होते. हे चोरांच्या ध्यानात न आल्याने त्यांनी या घराचा समोरील दरवाजा उघडला. मात्र त्यांना या घरात काहीच न मिळाल्याने चोरांचा हा प्रयत्न फसला. ही बाब नंतर येथील युवकांना लक्षात आल्याने त्यांनी घरमालकास बोलावून घराला पुन्हा नवीन कुलूप बसवण्यात आले. यानंतर आनंदनगर येथील पाळतीवर असलेल्या युवकांनी गस्त असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांच्या समोर चोराला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी यापुढे आनंदनगरसह साई कॉलनी, भाग्यनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर, नाझर कॅम्प तसेच उर्वरित संपूर्ण वडगाव परिसर येथे आपली गस्त वाढवली पाहिजे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. पिरणवाडीचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर शिवणगेकर यांच्या खादरवडी गावच्या शेतीमध्ये 3 भाताच्या गंजांना आग लागून नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी व सोनम भाताच्या 3 गंजांना अज्ञातांनी आग लावल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे 25 पोती भात जळून खाक झाले असून ऐन दुष्काळात 75,000चे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले, पण घटनास्थळी जाण्यास अडथळे आल्यामुळे आग न विझताच अग्निशामक दलाच्या गाड्यांना माघारी परतावे लागले. या ठिकाणी पिरणवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसहाय्यक व तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला, तर अज्ञाताविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सरकारच्या हिवाळी अधिवेशन कालावधीत उद्यमबाग येथील बेळगाव खानापूर महामार्गावर घालण्यात आलेले बॅरिकेड्स लोकांनी अंशतः काढल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अलीकडे लोकांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी तेथील काही बॅरिकेड्स हटवले आहेत.
तसेच दुचाकी वाहन चालक तेथून धोकादायकरित्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे। याकडे रहदारी पोलिसांनी लक्ष देऊन वेळीच योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे। प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणजे नाताळ हा दिवस ख्रिस्ती बांधव जगभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात। तर नाताळ या सणाच्या तयारीत सर्व ख्रिस्ती बांधव गुंतले आहेत। या सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील सर्व चर्चना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून प्रभू येशू यांच्या जन्माचा देखावा देखील चर्च परिसरात उभा करण्यात आला आहे। चर्चवर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई, सर्वत्र लावण्यात आलेले आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने गरजू रुग्णांसाठी विविध वैद्यकीय साहित्य देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। असंख्य रुग्णांना विविध आजारांमुळे चालता उठता बसता येत नाही, अशा रुग्णांसाठी मल्टीफंक्शन बेड किंवा वॉकर घ्यावा लागतो। व्हीलचेअरची गरज भासते, मात्र सर्वांनाच याचे दर परवडत नाहीत। अशा गरीब व गरजू रुग्णांसाठी लोकसेवा फाउंडेशन तर्फे अत्यल्प दरात ही उपकरणे देण्यात येणार आहेत। रुग्ण बरा झाल्यानंतर फाउंडेशनकडे ही उपकरणे परत करावी लागतात व त्यासाठी मेंटेनन्स चार्ज म्हणून नाममात्र शुल्क आकारले जाईल। फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू असून गरजूंनी 9481404055 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे। जीतो लेडीज विंग तर्फे जीतो मनोज संचेती सभागृहामध्ये महिलांसाठी योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। बेळगावच्या योगपटू स्नेहा मिर्जी यांनी सहभागी सर्व महिलांना योगासनांचे महत्त्व सांगितले। रोजच्या व्यायामासोबत योगासने केल्याने आरोग्य संतुलित राहते, तसेच मानसिक ताण कमी होतो असे सांगून दररोज योगाभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला। प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तणावमुक्त व नापासाची कोणतीच फिकीर न करता अभ्यासक्रम आत्मसात करावा असे आवाहन माजी खासदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले। ते हुक्केरी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळेला भेट देऊन इयत्ता 8वी, 9वी व 10वी या तिन्ही वर्गावर सुमारे 30 मिनिटाचा तास घेत मार्गदर्शन करत होते। दरम्यान गत अनेक वर्षांपासून वीज आणि पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळेला एका दिवसात पाणी व विजेची तात्काळ सोय केल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। खानापूर तालुका मराठी पत्रकार व सोशल मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना नुकतीच करण्यात आली। नुकत्याच झालेल्या बैठकीत खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी तरुण भारतचे पत्रकार आप्पाजी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला। खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे पत्रकार विवेक गिरी यांची, तर कार्याध्यक्षपदी पत्रकार विलास कौठणकर यांची निवड करण्यात आली। अथणी तालुक्यातील विविध साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारे ट्रक व ट्रॅक्टर यांची तपासणी करण्यात आली। यावेळी रिफ्लेक्टर नसणाऱ्या वाहनांना रोखून कारखान्याच्या अधिकाऱ्यांना अथणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धारेवर धरले। यापुढे अशी वाहने आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा अथणी मंडळ पोलीस निरीक्षक रवींद्र नायकवडी यांनी दिला। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।